UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। स्वराज्याच्या खजिन्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली। शिवरायांना लुटारू म्हणणं पवारांना मान्य आहे का? TV9च्या महासंकल्पमधून फडणवीसांचा सवाल। मागितलेली खंडणी न मिळाल्यानं शिवरायांनी सुरत लुटली। TV9च्या महासंकल्पमध्ये जयंत पाटलांचं वक्तव्य। महाराजांनी खंडणी मागितल्याची मुक्ताफळ उधळताना जयंत पाटलांना लाज कशी वाटली नाही? दरेकरांचा हल्ला। खंडणी या शब्दाचा अर्थ आजच्या काळाप्रमाणे त्यावेळी गैरकृत्य असा नव्हता। जयंत पाटलांच्या खंडणीबाबतच्या विधानावर शरद पवार गटाचं स्पष्टीकरण। महायुती विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री शिंदेंच्याच नेतृत्वात लढणार, पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा निकालानंतर पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल। TV9च्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी काही घाई नाही, मी टीम लीडर म्हणून काम करतो। फडणवीसांच्या विधानानंतर शिंदेंचं वक्तव्य। शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही। TV9 मराठीच्या महासंकल्पमध्ये फडणवीसांची टीका, तर भाजप हायकमांडच्या मनातही फडणवीसांचं नाव नाही। आदित्य ठाकरेंचा पलटवार। अर्थ खातं सर्वात नालायक खातं, 10 वेळा पाठवलेली फाईल परत आली। अर्थमंत्री अजित पवारांवर शिंदेचे मंत्री गुलाबराव पाटलांची टीका, 2.5 महिन्यात हे विघ्न दूर व्हावं म्हणत अजित पवारांवरून पुन्हा नाराज। जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार? धर्मराव बाबा आत्रामांचा शरद पवारांना सवाल। धर्मराव बाबा आत्रामांची मुलगी शरद पवार गटाच्या वाटेवर। अजूनही चूकभूल करू नका, बापासोबत राहा। वस्तादाने एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका। अजित पवारांचा धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीला इशारा। पोलिसांकडून जयदीप आपटेच्या कुटुंबाची तब्बल 5.5 तास चौकशी। आपटेच्या कारखान्यातून मूर्ती बनवण्याचं काही साहित्य पोलिसांकडून जप्त। संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह, मोठ्या मंडळांच्या गणपतीचं घरोघरी लाडका बाप्पा विराजमान, तर रत्नागिरीत हिरव्यागार शेतातून डोक्यावरून बाप्पा घरी दाखल। लालबागचा राजा आणि मुंबईच्या राजाला दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची गर्दी, चरणस्पर्श आणि मुखदर्शनासाठी रांगा। लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा विधिवत पूजा संपन्न। अभिनेत्यांच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन, स्वप्नील जोशीसह शशांक केतकरच्या घरी बाप्पा विराजमान, तर रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण सिद्धिविनायकाच्या चरणी गेली। अमित शहा उद्यापासून 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर। शहा सोमवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार। मुंबई दौऱ्यात महत्त्वाच्या बैठका होण्याची शक्यता। ठाण्यात आज आणि गणपती विसर्जनाला अवजड वाहनांना दिवसा प्रवेशबंदी, रात्री 10 वाजल्यानंतर अवजड वाहनांना शहरात प्रवेश दिला जाणार। गणेशोत्सवात भाविकांसाठी अतिरिक्त बस सेवा, आजपासून ते 16 सप्टेंबरपर्यंत रात्रीच्या वेळी अतिरिक्त बस चालवण्याचा बेस्टचा निर्णय। गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू, आज रात्री 12 पासून उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत 10 तासांचा ब्लॉक। महाराष्ट्र, गुजरात आणि पूर्व राजस्थानमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज, दिल्लीतही दिवसभर पावसाची शक्यता। उत्तर प्रदेशमधील जबलपूर रेल्वे स्थानकाजवळ सोमनाथ एक्सप्रेसचा अपघात, 2 डबे रुळावरून घसरले, कोणतीही जीवितहानी नाही। भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया कुस्तीच्या आखाड्यातून थेट राजकारणात, दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात दोघांचाही पक्षप्रवेश। विनेशला हरियाणातल्या जुलाना मतदारसंघातून उमेदवारी जाहीर। माझ्या विरोधातील खेळाडूंच्या आंदोलनात काँग्रेसचा हात, विनेश फोगाट आणि बजरंग पुनियांच्या काँग्रेस प्रवेशानंतर ब्रजभूषण सिंग यांचा आरोप। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।